महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी आता हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। 50 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतंय आणि त्या जागी सहकारातील मोठा लाभ आणि भाजपचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, मात्र आता साखर संघाच्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। साखर संघावर आता भाजपचं वर्चस्व। अगदी बरोबर आहे सागर। राजकीय पुनर्वसन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं केलंय असंच म्हणावं लागेल भाजपनं। आणि गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचं वर्चस्व राष्ट्रीय साखर संघावर पाहायला मिळतंय। हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे साखर संघाच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी गुजरातमधले नेते केतनभाई पटेल यांची निवड झालेली आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर ऊसाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं मोठं नाव आहे। हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।